मित्रांनो नमस्कार, मी विक्रांत पाटील. अर्थातच आपल्याला माहित आहे, पाठीमागच्याही अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की व्याख्यानाच्या निमित्तानं असेल किंवा अशा व्हिडिओच्या माध्यमातून असेल, मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचार प्रसार करायचा प्रामाणिकपणानं निश्चितपणे प्रयत्न करतो. आता आजचा थंबनेल बघूनच खरं तर तुम्ही व्हिडिओमध्ये आला असाल याची मला निश्चितपणानं खात्री आहे. का खटकतात जरांगे पाटील? म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक मातब्बर राजकारण्यांना, अगदी प्रत्येक राजकीय पक्षातल्या, अगदी गावखेड्यातल्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा का खटकतायत जरांगे पाटील? तर त्याचं कारण सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो आणि मग मी पुढे जातो. का खटकतात जरांगे पाटील? तर जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत म्हणून जरांगे पाटील खटकतात. जरांगे पाटील सेटलमेंट करत नाहीत म्हणून जरांगे पाटील खटकतात. जरांगे पाटील 50 खोकी घेत नाहीत म्हणून जरांगे पाटील खटकतात. जरांगे पाटील प्रामाणिक आहेत, ते इमानदार आहेत म्हणून ते खटकतात. जरांगे पाटील कुठल्या देवाची शपथ घेऊन स्वतःच्या समाजाला खोटं आश्वासन देत नाहीत म्हणून ते खटकतात. जरांगे पाटील मागच्या दारानं जाऊन विधान परिषदेवरती आमदारकी सुद्धा पटकावत नाहीत म्हणून जरांगे पाटील खटकतात. अशा अनेक जरांगे पाटील खटकण्याची कारणं आहेत. एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या मराठा समाजासोबत त्यांनी ओबीसी आणि इतर समाज बांधवांचं सुद्धा नेतृत्व करायचा मध्यंतरी प्रयत्न केला आणि अजूनही तो चालू आहे म्हणून जरांगे पाटील खटकतात. आणि त्याच्यासाठी जरांगे पाटलांना थांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्पीड ब्रेकर त्यांच्या समोर लावले जात आहेत. त्यांच्यावरती कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला जातोय. ते कशामध्ये सापडतायत का? त्यांच्या वक्तव्यावर अगदी चिखलफेक करण्याचा प्रयत्न, त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न अगदी सर्वत्र होतो. पण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की जरांगे पाटील या अशा अनेक कारणांमुळे निश्चितपणाने खटकतायत. आता प्रत्येक कारणाचा थोडा आपण विचार करूयात आणि मग मी पुढे जातो की खरोखर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का? आणि जरांगे पाटील आता मराठा समाजाचं जे नेतृत्व करतायत ते खरोखर प्रामाणिक आणि इमानदार नेतृत्व आहे का? याच्या अनुषंगाने मी पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. जास्त वेळ घेणार नाही. मी सुरुवातीला सांगतो की जरांगे पाटील का खटकतात ते प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत, 50 खोकी घेत नाहीत, मागच्या दारांना आमदारकी पटकावत नाहीत. त्याचं एकमेव कारण असं आहे की शेर कभी बिकते नहीं कुत्तों की बाजार में और बिकने वाले कभी दिखते नहीं छत्रपती शिवाजी महाराज के दरबार में. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे खरेखुरे वैचारिक वारसदार म्हणून आम्ही जर कोणाकडे बघत असेल आणि 350 वर्षांनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रातला सकल मराठा समाज जर कोणाच्या नेतृत्वाखाली एकवटला असेल तर तो मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकवटलाय. आता आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडू शकतो की विक्रांत पाटील आडनावाचा माणूस आहे, तोही मराठा कुटुंबातून येतो म्हणून जरांगे पाटील यांच्या समर्थनात हे व्हिडिओ करतोय का किंवा त्यांच्या संदर्भानं बोलतोय का? मी आपल्याला प्रामाणिकपणाने सांगितलं पाहिजे की मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा अमृत पिलेला माणूस आहे. मी महाराष्ट्रामध्ये या सगळ्या विचारधारेचा प्रचार प्रसार करायचं काम करतोय. माणसांमध्ये समता आणायचं काम मी माझ्या परीनं निश्चितपणानं करतोय. पण आपणाला जर तसं वाटत असेल तर त्याचंही उत्तर मी सुरुवातीला देऊन टाकतो की जरांगे पाटील अजून माझ्या दृष्टिकोनात तरी कुठंही मॅनेज होताना बघायला मिळत नाहीत. सेटलमेंटचे कुठलेही दरवाजे उघडे नाहीत. कानात बोलणारी माणसं त्यांना अजिबात आवडत नाहीत. आणि महाराष्ट्रातलं नव्हे, कदाचित जगाच्या पाठीवरचं पहिलं असं त्यांचं सभेच्या ठिकाणचं स्टेज आहे की ज्या स्टेजवर खुर्च्या मांडलेल्या नाहीत. स्वतः स्टेजवर मांडी घालून अगदी भारतीय बैठकीने ते खाली बसतात आणि स्वतः साध्या पद्धतीने समोर कुठल्याही प्रकारचा डेस्क न ठेवता ते साध्या माईकवरून बोलतात. ही साधी पद्धत आजही त्यांनी आंदोलन चालू झाल्यापासून बदललेली नाही. त्यांच्यामध्ये तसूभर फरक पडलेला नाही, हे आपल्या लक्षात आलं असेल. आता मी पुढे जाऊन तुम्हाला एका गोष्टीचा उलगडा करून सांगतो की महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी परिषदा ज्या चालू आहेत त्याच्यामध्ये मग छगन भुजबळ असतील, गोपीचंद पडळकर असतील, प्रकाश शेंडगे असतील, ही सगळी मंडळी त्या स्टेजवर एकत्र येतात आणि जरांगे पाटलांच्या भूमिकेला विरोध करताना बघायला मिळतात. मी ओबीसी बांधवांना कुठल्याही प्रकारचा विरोध करत नाही, पण पहिल्यांदा तुमच्या मनातला गैरसमज मी संपवला पाहिजे. अनेकांना असं वाटतंय की मराठा समाज ओबीसीच्या माध्यमातून जर आरक्षण घेत असेल किंवा कुणबी दाखले दिल्यानंतर तो ओबीसी मध्ये येत असेल तर महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांचं आता सुरू असलेलं राजकीय आरक्षण संपणार. मी आपल्याला ठामपणाने सांगेन, ज्यावेळी महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण संपुष्टात आणलं होतं त्यावेळी सुद्धा मी व्याख्यानांच्या माध्यमातून अगदी मी जिथं जात होतो त्या ठिकाणी रोखठोक आणि ठोस भूमिका मांडलेली होती की या ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण हे शाबूत राहिलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे. आता मी आपल्याला सांगेन की आपल्याला वाटत असेल माझा मराठा समाज सगळा याच्यामध्ये आला की ग्रामपंचायतीला ओबीसी आरक्षण पडलं तरी मराठा, ओपन पडलं तरी मराठा, असं जर आपल्याला वाटत असेल तर माझी भूमिका क्लिअर मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या डॉक्टर आळ साळुंखे नावाच्या लेखकाने एक लेख लिहिला होता. त्या लेखाला महाराष्ट्रभरातनं जवळपास 3 लाख पत्र त्यांच्याकडे आलेली होती आणि ती पत्र पोत्यानं आलेली होती. आता त्या पत्रांचा रेफरन्स काय मी तुम्हाला सांगणार नाही, तो आजचा विषय नाही. पण त्या लेखाचं जे टायटल होतं ते फार मार्मिक होतं. ते असं होतं
की मराठ्यांच्या हातून सत्ता जाणं ही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आता ती सत्ता राजकीय अर्थानं डॉक्टर आ साळुंखेंनी मांडलेली होती. आता मी हे सांगण्याचं कारण असं आहे की राजकारणामध्ये ओबीसी बांधव आहेत, अगदी मराठा बांधव आहेत, पण आपल्याला एक सांगेन की राजकारणामध्ये गेल्यानंतर बाकीची बरीच अंग आपली डेव्हलप होत नाही. तोही स्वतंत्र बोलण्याचा विषय आहे, मी त्याच्या खोलात जाणार नाही. पण मी आपल्याला सांगेन की आपल्याला जर वाटत असेल की महाराष्ट्रातला मराठा समाज बहुतांशी राजकारणात आहे, तर बघा महाराष्ट्रातले जेवढे मुख्यमंत्री झाले त्यातले 12 मुख्यमंत्री मराठा समाजाचे, 55% आमदार मराठा समाजाचे, सूतगिरण्या साखर कारखाने मराठा समाजाच्या ताब्यात, असं जर वाटत असेल तर तो महाराष्ट्रातला 20% समाज आहे. काही दिवसांपूर्वी एका मेन स्ट्रीम मीडियानं म्हणजे एका वृत्तवाहिनीनं एक रिपोर्ट केला महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचा. 150 घराण्यांच्या भोवतीच राजकारण फिरतंय, ती घराणी वेगळी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एक 80% असा बराच मराठा कुणबी समाज आहे, तो अजूनही मागास आहे, तो अजूनही शेतीवरती अवलंबून आहे. त्यांच्या मागच्या पिढ्या काबाड कष्ट करत होत्या, आज तर शेती तुकड्या तुकड्यानं झालेली आहे, शेतीचं प्रमाण कमी झालंय, शेतमालाला हमीभाव मिळत नाही वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत. पण आपल्याला कळलं पाहिजे की मराठा समाजाला निश्चितपणाने आरक्षणाची गरज आहे. सोशली तो कसा बॅकवर्ड आहे हे पाठीमागे मी राज ठाकरेंच्या अनुषंगाने जो केलेला व्हिडिओ आहे अगदी 2 दिवसांपूर्वी, तो व्हिडिओ एकदा माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवरती जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल की सोशली बॅकवर्ड मराठा समाज कसा आहे आपल्या लक्षात आला असेल. मध्ये जोपर्यंत जात व्यवस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे, मी पाठीमागे याच्या संदर्भात मेन्शन केलेलं आहे. पण आज मी तुम्हाला सांगेन की ओबीसी बांधवांनी हे लक्षात घ्यावं, खरोखर ही मराठ्यांची, गरीब मराठ्यांची पोरं राजकारणात येण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकवटलेली नाहीत. तुमचं राजकीय आरक्षण शाबूत राहील, ते राहिलं पाहिजे निश्चितपणानं. आतापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात मराठा समाज असताना खरं तर काहीतरी मोठी आंदोलनं व्हायला पाहिजे होती, विध्वंस काहीतरी व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. कारण मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं नेतृत्व केलंय आणि मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरेखुरे वैचारिक वारसदार आहेत. तसं कुठल्याही प्रकारचं काही होणार नाही, लक्षात घ्या. स्वतः मनोज जरांगे पाटलांनी अजून कुठली राजकीय भूमिका घेतलेली नाही. आता मी तुम्हाला एक सांगेन की मराठ्यांनी राजकारणात असावं किंवा राजकारणातच असलं पाहिजे असं काही ठोकताळी फार पूर्वीपासून आहेत की काय असं वाटायला लागलं. एका मोठ्या सिटीमध्ये मी ऍडमिशन घेण्याच्या तयारीने गेलेलो होतो. माझ्यासोबत एक शिरतोडे आडनावाचा माझा जवळचा मित्र होता. आम्ही दोघे तिथे गेलो आणि त्या ठिकाणी एक जोगळेकर नावाचे गृहस्थ होते. ते आम्हाला म्हटले की बाबा तुम्ही काय करता आहात आणि कशासाठी हॉस्टेलला ऍडमिशन घेणार आहे. तर मी स्वतः सांगितलं मी पत्रकारितेकडे जातोय, पत्रकारितेचा कोर्स करतोय, एमपीएससी करतोय. आणि माझ्या त्या मित्रांनी सांगितलं मी एमपीएससी करतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला हॉस्टेलला राहायचं आहे. तर त्यावेळी जोगळेकर मला म्हणाले शिरतोडे एमपीएससी कडे येतोय ठीक आहे, पण पाटलांनी राजकारणात जायचं असतं, तुम्ही कशाला एमपीएससी कडे येत आहे? कुठल्या घटकानं काय करावं याचे जणू काही अलिखित नियमच तयार केलेत की काय असं मला त्यावेळी वाटलं होतं. आता त्याच्या पुढे जाऊन मी आपणाला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातला जो आता मराठा समाज रस्त्यावरती उतरलाय तो नोकरीमध्ये त्यांना काहीतरी आरक्षण मिळावं, त्यांना नोकरीमध्ये जाता यावं, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये. शिक्षणामध्ये त्यांना सवलती मिळाव्यात, चांगल्या पद्धतीने शिक्षण त्यांना कमी फी मध्ये घेता यावं, कारण शिक्षण आता त्यांना शिक्षणामध्ये जाता यावं, कारण शिक्षण आता परवडण्यासारखं नाही, ते कुणालाच परवडण्यासारखं नाही. आणि मराठा समाज तर आता पूर्णपणे शेतीवरती अवलंबून आहे आणि या दृष्टिकोनातून सगळे आता त्या आरक्षणाच्या तयारीसाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्यामुळे तो जो कोणाच्या मनामध्ये संभ्रम तयार झाला असेल तर मला वाटतं काढून टाकावा. आता पुढे मी तुम्हाला जाऊन सांगतो. आता हे कारण झालं, पण जरांगे पाटील आणखी का खटकतायत त्याचं एक कारण सांगतो की अनेक ओबीसी बांधवांचं नेतृत्व करायचा जरांगे पाटील प्रयत्न करतायत, हेही मला वाटतं इथल्या प्रस्थापित आणि तथाकथित पुढाऱ्यांना खटकतंय. खरं तर अनेकांना रस्त्यामधून जाता जाता अनेकदा मुस्लिम समाजानं जरांगे पाटलांच्या त्या मोर्चाचं, त्या रॅलीचं स्वागत केलं, हे सुद्धा निश्चितपणानं खटकतंय. त्यांच्या मस्जिदीवर भगवे झेंडे फडकले, हे सुद्धा खटकतंय. पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे की वेळ पडली तर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आता चालतायत. आणि वेळ पडलीच तर समोरच्या माणसाला, अगदी तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे, त्यांना अगदी मनापासून त्यांना आलिंगन द्यायचं आणि त्यांच्याही मनामध्ये भगव्या रंगाबद्दल आस्था निर्माण करायची, आदर निर्माण करायचा आणि त्याचं प्रतीक म्हणून त्यांच्या त्या मस्जिदीवरती भगवा फडकल्याचं मध्यंतरी आपण बघितलेलं होतं. तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. का खटकताय जरांगे? कारण रस्त्यातून जाता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांना दिसतं, तिथं पुष्पहार ते घालतात आणि जय भीम लिहिलेला निळा गमछा जरांगे पाटील स्वतःच्या गळ्यामध्ये घालतात. म्हणून तुम्हाला खटकतंय का की जरांगे पाटलांनी नेतृत्व करू नये वगैरे? म्हणजे सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया काही वर्षांपूर्वी इथल्या काही लोकांच्यामुळं ती मागे पडलेली होती, त्याला स्पीड ब्रेकर लागला होता. ते जरांगे पाटलांच्या माध्यमातून थोडंसं मोकळं होते आणि जरांगे पाटील सगळीकडे जात आहेत अगदी, आणि सगळ्या समाज घटकातून त्यांचं स्वागत होतंय. म्हणून मला वाटतं जरांगे पाटील खटकतायत. आता त्याच्या पुढे जाऊन अनेकदा मी असं सांगितलं पाहिजे की मनसेचे कार्यकर्ते असतील, भाजपचे असतील किंवा कुठल्याही पक्षाचे, त्यांना असं वाटतंय, सातत्यानं तो आरोप होतोय, मी सोशल मीडियावरती ते वाचतोय, अनेकदा तुम्ही बाकीच्या ठिकाणी ते ऐकलं असेल खाजगीमध्ये आणि अगदी खुल्यापणानं सुद्धा,
की जरांगे पाटलांच्या आंदोलना पाठीमागचा मेंदू हे शरद पवार आहेत. आता तुम्ही एक लक्षात घ्या, ते शरद पवार आहेत का मोदी आहेत का फडणवीस आहेत, त्याच्यापेक्षा एक तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा मला प्रचंड भूक लागलेली आहे, माझ्या पोटामध्ये भुकेचे कावळे ओरडत आहेत, समोर तुम्ही एक ताट आणून ठेवले जेवणाचं, अगदी साधी चटणी भाकरी आहे, प्रचंड भूक लागलेली आहे मला, आणि कुणीतरी मला येऊन सांगितलं की तुझ्या दुश्मनाने हे जेवण दिलंय. मी काय केलं पाहिजे सांगा? प्रचंड भूक लागलेली आहे, पहिल्यांदा भूक भागवली पाहिजे. आमच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पाठीमागे ते फडणवीस आहेत, मोदी आहेत का शरद पवार आहेत, आता आम्हाला महत्व नाही. आता सध्या आम्हाला असं दिसतंय की जरांगे पाटील कुणालाही मॅनेज झाले नाहीत. त्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागचा मेंदू दुसरा तिसरा कुठला नाही. त्यांचं स्वतःचं अभ्यास मंडळ, जे शिष्टमंडळ आहे ते त्यांच्या भोवती आहे, ते त्यांना काहीतरी मार्गदर्शन करते आणि ते सरकारकडे शिष्टमंडळ चर्चेसाठी सातत्याने जाते. त्यामुळे तुर्तास तरी आम्हाला तसं काही दिसत नाही. तुम्ही तसल्या चर्चा घडवून हे आंदोलन मागे पाडण्याचा किंवा कुठल्या तरी वेगळ्या अर्थाने राजकीय कुरघोड्या करायचा प्रयत्न करू नका. म्हणजे लोकसभेला भाजपाच्या सीट पडल्या, आता विधानसभेला सुद्धा पडणार, मग शरद पवारांचा याच्या पाठीमागे हात आहे, याच्या खोला जाऊ नका. मला तर स्पष्टपणाने एक सांगायचं आहे की अराजकीय दृष्टिकोनातून मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जरांगे पाटलांचं आंदोलन उभा राहिलेलं आहे. कारण जरांगे पाटलांनीच मध्यंतरी एकदा एका सभेच्या दरम्यान सांगितलं की आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकालात निघाला, तो सुटला की मराठा समाजाचे बाकीचे जे प्रश्न आहेत, मग शेतीच्या संदर्भाने असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा मी निश्चितपणाने रस्त्यावरती उतरणार आहे. आता मी आपल्याला सांगितलं पाहिजे की राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी सुद्धा मराठा समाजाचं तसं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला असं माझं ठाम मत आहे. कारण ज्या अर्थी राजू शेट्टी इथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन करतायत, कष्टकऱ्यांचं शेतमजुरांचं आंदोलन करतायत, बच्चू कडू इथल्या कष्टकऱ्यांचं आंदोलन करतायत, त्यावेळी महाराष्ट्रातला बऱ्यापैकी मराठा समाज जो शेतीवरती अवलंबून आहे त्यांचंच ते खरं तर नेतृत्व करतायत. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत. म्हणजे मराठा समाजाच्या या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये जेवढ्या लोकांचा हातभार आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. मराठा समाज त्यांच्या ऋणात निश्चितपणानं आहे. आता मनोज जरांगे पाटील या सगळ्या कारणांच्यामुळे, मी तुम्हाला जी कारणं सांगितली त्याच्यामुळे ते पुन्हा पुन्हा या सगळ्या लोकांना खटकतायत. अजून त्यांनी कुठल्याही प्रकारे तडजोड केलेली नाही, सेटलमेंट केलेली नाही. म्हणून आपण लक्षात घ्यावं की अजून तरी मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला गालबोट लागलेलं नाही, ते जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. माझ्या सगळ्या ओबीसी SC ST बांधवांनी लक्षात घ्यावं की जरांगे पाटलांचं हे आंदोलन कुठल्या जातीच्या कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, ते मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी चालू झालेलं आंदोलन आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला अजिबात कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही पाहिजे. आणि ते गालबोट लावण्याचा प्रयत्न काही तथाकथित पुढाऱ्यांच्या माध्यमातून होतोय. विधानसभा निवडणुका तोंडावर येत आहेत म्हणून यांना हे करायचं आहे. अरे निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण इथल्या सगळ्या समाज घटकांचा विकास झाला पाहिजे. इथली जात व्यवस्था, मी पाठीमागेही सांगितलं होतं की जात व्यवस्था जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे. सामाजिक दृष्ट्या सोशली बॅकवर्ड असलेला हा समाज आहे मराठा समाज सुद्धा, त्यामुळं आरक्षणाची गरज आहे. जरांगे पाटलांच्या माध्यमातून तशा प्रकारचं आंदोलन चालू आहे. त्यामुळं जरांगे पाटील का खटकतायत याची उत्तर फक्त मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. आणि आपल्याही अनेकांच्या मनामध्ये काही गैरसमज असतील तर माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की ते गैरसमज तुम्ही निश्चितपणानं काढून टाकावेत. धन्यवाद.